हिरव्या मिरचीचा ठेचा पाहूया अगदी साध्या सोप्या पद्धतीने. तर नमस्कार, मी सुजाता किचन मेनूजमध्ये मी सुजाता सर्वांचे खूप खूप स्वागत करते. तव्यामध्ये तेल घेतलं आहे 1-2 चमचे. तेल गरम झालं म्हणजे हिरव्या मिरच्या घेतल्यात 5 ते 6. तर मिरच्या अशा तोडून घेतल्यात, कमी तिखट मिरच्या घेतल्यात. जरा वेळ परतवल्यात. यामध्ये शेंगदाणे, तर शेंगदाणे कच्चे घेतलेत मूठभर. मिरच्यासोबतच ना शेंगदाणेसुद्धा परतवून घेऊ. भाजलेले शेंगदाणे घेतले तरीसुद्धा चालतील. तर या ठिकाणी मी कच्चे वापरले होते. मूठभर कोथिंबीर, 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतल्यात. तर ठेच्यामध्ये लसूण थोडासा जास्त घ्यायचं आहे. हिरव्या मिरच्या, शेंगदाणे, कोथिंबीर आणि लसूण व्यवस्थित चांगला भाजून झाला आहे. ते गार करण्यासाठी बाजूला काढून घेऊ. गार करून घेऊ आणि मिक्सरला जाडसर असं वाटून घेऊ, किंवा अगदीच पाट्यावर वाटलं तरीसुद्धा चालणार आहे. तर त्याआधी ना चवीनुसार मीठसुद्धा घालून घेऊ. चवीनुसार मीठ घातलं आणि जरा वेळ मिक्स करून घेऊ आणि गार करण्यासाठी ना बाजूला काढून घेते. तर अगदी पटकन आणि चवीला तितकंच भारी जेवणाची चव वाढवणारा असा हा खरडा बनून तयार होतो. तर मी गार करून घेतला होता 2-3 मिनटं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे. पाहू शकता, मिक्सरला जाडसर असं वाटून घेऊ. तर पाहू शकता अगदी जाडसर असं वाटण केलं आहे मी हे. नुसता असा हा खाण्यासाठी ना खूप छान लागतो. अगदीच कोणतीही ज्वारीची भाकरी, बाजरीची, तांदळाची भाकरी किंवा राईससोबतसुद्धा अगदी छानच जेवणाची चव वाढवणारा असाच बनतो. त्याने घातल्यामुळे ना चवीलासुद्धा खूप जास्त तिखट न बनता अगदी छानसा असा मध्यम तिखट चवीचा बनला जातो. किंवा अगदीच खूप जास्त ना तिखट आवडत नसेल ना तर उन्हाळ्यामध्ये आपण हे दह्यामध्ये मिक्स करून ना खाऊ शकतो. तर पाहू शकता या ठिकाणी मी 1-2 चमचे दही घेतले आणि यामध्ये 1 चमचाभर हा ठेचा घालून घेऊ. मिक्स करून घेऊ. लागेल तर मीठ थोडंसं घालून घ्यायचं आहे. आणि आपला दह्यातला ना खरडा बनून तयार झाला आहे. अगदी मस्त असा लागतो हा. तर ठेचा खरडा ना तुम्ही कधी असं दह्यामध्ये मिक्स करून खाल्ला नसेल ना तर नक्की करून खा, नक्की आवडेल तुम्हालासुद्धा. आणि साधी सोपी ठेचा रेसिपी आवडली तर व्हिडिओ खाली एक लाईक करा. चॅनलवर नवीन असेल ना तर सबस्क्राईबसुद्धा करा. तर बनवायला अगदी सोपा, कमी वेळात आणि अगदीच जेवणाची चव वाढवणारा किंवा साईड बाय रेसिपी बोलूया असा हा खरडा बनला जातो. पाहू शकता किती मस्त असा बनला गेला आहे. तर हा खरडा ना मी ज्वारीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी बनवला होता. ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा कोणत्याही भाकरीसोबत ना खाण्यासाठी मस्त असा लागला जातो. तर या ठिकाणी मी दाखवली ना भेंडीची भाजी. तर ही भेंडीची भाजी ना व्हिडिओ आहे चॅनलवर, नक्की पहा. आणि हा साधा सोपा खरडा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया. धन्यवाद.